कोकणात शिमगोत्सवात एक वेगळ्याच प्रकारचा थाट असतो। पारंपरिक पद्धतीनं ग्रामदेवतेची होळी या ठिकाणी उभी करण्याचा उत्सव प्रत्येक गावात पार पडत असतो। आपण सध्या आलो आहोत कुरतोडे गावामध्ये आणि या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी ही आंब्याची होळी उभी करण्याची या ठिकाणची परंपरा आजही कायम असलेली पाहायला मिळते। साम रवळनाथाची ही होळी आहे आणि कोकणामध्ये होळीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या होळ्या आहेत त्या उभ्या करण्याची प्रथा आहे। या ठिकाणची ही होळी जी आहे ती आंब्याची आहे, तर काही ठिकाणी सुरमळाची देखील होळी उभी केली जाते, तर काही ठिकाणी पोफळीची म्हणजेच सुपारीच्या झाडाची या ठिकाणी होळी उभी करण्याची परंपरा आहे। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आणि रूढी होळीच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की शेकडो ग्रामस्थांच्या मदतीनं या ठिकाणी साम रवळनाथाची ही आंब्याची होळी या ठिकाणी उभा करण्याचे प्रयत्न या ठिकाणी ग्रामस्थांकडून केले जात आहेत। अत्यंत देखणं आणि विलोभनीय असं दृश्य या ठिकाणचं पाहायला मिळतं। तुम्ही बघू शकता की मोठ्या संख्येने सध्या या ठिकाणी चाकरमानी जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि होळीच्या फाकांचा गजर करत या ठिकाणी ही आंब्याची होळी जी आहे ती या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ग्रामस्थांकडून होत आहे। वेगवेगळ्या परंपरा आणि प्रथा या ठिकाणी होळीच्या निमित्तानं पाहायला मिळतात। या ठिकाणी कुरतोडे गावातली ही अनोख्या पद्धतीनं ही होळी उभी करण्याची परंपरा आजही या ठिकाणी कायम असलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।